नाशिक महापालिकेची नाशिक शहरातली सिटीलिंक बस सेवा पुन्हा एकदा ठप्प झालेली आहे। मी आता तपोवन बस डेपोमध्ये आहे आणि या ठिकाणाहून आज पहाटेपासून एकही बस डेपोच्या बाहेर पडू शकलेली नाहीये, कारण वाहक कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे आज सकाळपासून आणि जवळपास 200हून अधिक वाहक कर्मचारी संपावर गेलेले आहेत। गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार मिळालेला नाही आणि या विरोधामध्ये या सगळ्या कर्मचाऱ्यांनी आज पहाटेपासून अचानकपणे संपाचं हत्यार उगारलेलं आहे आणि त्यामुळे नाशिक शहरातली सिटीलिंकची बस सेवा जी आहे ती सकाळपासून पूर्णपणे ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळेल। सर्व वाहक कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी तपोवन बस डेपोमध्ये एकत्र झालेले आहेत आणि एकही बस डेपोमधून बाहेर पडू देणार नाही अशा पद्धतीची या सगळ्या कर्मचाऱ्यांची भूमिका आहे। नेमक्या या कर्मचाऱ्यांचे काय प्रश्न आहेत, काय नेमक्या त्यांच्या मागण्या आहेत आपण जाणून घेऊयात। आपल्या सोबत काही कर्मचारी आहेत। दादा, संप पुकारला आहे अचानकपणे, काय नेमकी भूमिका आहे तुमची? भूमिका आमची अशी आहे सर, यांनी पेमेंट आमच्या वेळेवर केले पाहिजे आणि त्यांनी केले नाही तर हा संप असाच कायमस्वरूपी आम्ही ठेवणार आहे। यांनी आमचे 3-3 महिन्याचे पेमेंट रखडलेले यांनी दिले तर बरे, नाही तर मग उद्या बी हा संप असाच कायम राहणार आहे। वारंवार संप करावा लागतो, मग तुम्हाला पेमेंट मिळतं, मग परत काही दिवस सुरळीत सुरू असतं। आम्ही कॉन्ट्रॅक्टदाराशी भरपूर वेळा संवाद साधण्याचा प्रयत्न केला। त्यांना बोललो आम्ही, सर आमच्या घरामध्ये खूप अडचणी चालू आहे, कोणाचा मुलगा आजारी, कोणाच्या आई आजारी आहे, आमचे PF बी नाही टाकत, वर्ष 1.5 2 वर्ष आले यांनी PF टाकलेले नाही, 3 महिने झालेले यांनी पगार केलेले नाही। आम्ही घरात खायचं काय? फक्त आम्ही कामच करायचं का? आम्हाला फक्त कॉन्ट्रॅक्टदार एवढंच बोलतोय, आज करतो उद्या करतो, आज करतो उद्या करतो, नुसतं बोलायचं काम चालू। किती महिन्याचा पगार? आमचे 3 महिन्याचे बाकी। आता काय भूमिका आहे? पगार मिळाला नाही तर आमची एकच भूमिका आहे का जोपर्यंत आमच्या अकाउंटला 3 महिन्याचे पेमेंट जे असेल ते त्यांनी टाकून द्यावा, PF आमचे क्लिअर करावा, SI क्लिअर करावा, आम्ही आज बी संप मागं घेऊन टाकू। नाही तर हा संप आज पण राहील आणि उद्या पण राहील, हा कायमस्वरूपी राहू शकते। दादा, किती कर्मचाऱ्यांनी संपावर गेले देखील? जवळजवळ सर्व कर्मचारी आहेत, जवळजवळ 500च्या वरतीच असतील सर्व कर्मचारी। काय नेमकं प्रश्न आहेत आता? प्रश्न म्हणजे काहीच नाही, फक्त आम्हाला पेमेंट वेळेवर त्यांनी द्यावा, म्हणजे आश्वासन तुम्ही नका देऊ, लेखी स्वरूपात असेल किंवा तुम्ही प्रत्यक्षात कृती करा ना त्याच्यावरती। जर तुम्ही आश्वासन देऊन जर असं आता ते म्हणता की 28 तारखेला पेमेंट करू, 29 तारखेला पेमेंट करू, पण त्याने अद्यापन केलेलं नाही ना। किती महिन्याचं? 3 महिन्याचा बाकी। जवळजवळ बाकीच्या मुलांचे नोव्हेंबरचे बाकी आहेत, ऑक्टोबरचे सुद्धा बाकी आहेत, म्हणजे कोणाला कशा पद्धतीने पगार त्याचं कळलं जात नाही। म्हणजे कोणाचे नोव्हेंबरचे बाकी थकतात तर कोणाचे ऑक्टोबरचे, कोणाचे जानेवारीचे, म्हणजे वारंवार अशीच प्रश्न उद्भवतात। मग आता काय कामावर येणार की नाही? कामावर नाही, जोपर्यंत आमचे पगार मिळत नाही तोपर्यंत आम्ही काही कामावर जाणार पण नाही आणि इच्छा पण नाही त्याची। आपण पाहतोय जोपर्यंत 3 महिन्यांचा जो पगार थकलेला आहे तो पगार मिळत नाही तोपर्यंत कामावर येणार नाही अशा पद्धतीची आक्रमक भूमिका या सगळ्या कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे आणि परिणामी जवळपास 250 बसेस ज्या आहेत त्या सिटीलिंक बस सेवेच्या दररोज शहरामध्ये धावत असतात आणि या माध्यमातून शहरातली संपूर्ण प्रवाशांची बस सेवा जी आहे ती अगदी सुरू असते। मात्र आता अचानकपणे हा सगळा संप पुकारण्यात आल्यामुळे प्रवाशांचे देखील या संपामुळे हाल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे आता प्रशासनाकडून या संपावर तोडगा काढण्यासाठी काही पावलं उचलली जात आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।